नमस्कार. आजचा विषय प्रत्येक हो तुमचा व्यवसाय मोठा करत नाही. काही हो तुमचं स्वप्नच छोटं करतात. सर, अजून एक ऑर्डर आली आहे. कारखान्याच्या ऑफिसमध्ये मॅनेजर आनंदाने म्हणाला. मालक हसला. घ्या, ही पण करूया. 10 मिनिटांनी दुसरा फोन. सर, नवीन शहरात डिस्ट्रीब्युटर तयार आहे. हो, सुरू करूया. दुपारी एक मित्र आला. ऑनलाईन बिझनेस सुरू कर. खूप स्कोप आहे. हो, तेही करूया. सायंकाळपर्यंत आणखीन 3 नवीन कल्पना आणि प्रत्येक वेळी एकच उत्तर हो. बाहेरून पाहिलं तर व्यवसाय झपाट्याने वाढत होता, पण आत काहीतरी शांतपणे तुटत होतं. 3 महिन्यांनी कारखान्यात मशीन चालू होती, पण टीम गोंधळलेली होती. जुन्या ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. कॅश फ्लो कमी झाला होता. कर्मचारी विचारत होते, सर, आधी कोणतं काम करू? आणि मालकाकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण त्याने प्रत्येक संधी स्वीकारली होती, पण एकही दिशा निवडली नव्हती. आपल्याला वाटतं व्यवसायातील सर्वात मोठी समस्या म्हणजे संधी मिळत नाही, पण सत्य उलट आहे. खरा प्रश्न आहे, खूप जास्त संधी मिळतात. AI, सोशल मीडिया, एक्सपोर्ट्स, फ्रांचायझी, नवीन प्रॉडक्ट, नवीन मार्केट. प्रत्येक जण सांगतो हे कर, यात भविष्य आहे. पण तुमचा वेळ एकच, तुमचं लक्ष एकच, तुमची ऊर्जा मर्यादित. मग सगळं कसं करणार? मला एका उद्योजकाची गोष्ट आठवते. तो मसाल्याचा व्यवसाय करत होता. त्याचा ब्रँड हळूहळू लोकांच्या विश्वासात येत होता. एक दिवस एका मोठ्या व्यापाऱ्याने ऑफर दिली, तुमच्या फॅक्टरीत आमच्यासाठी वेगळं प्रॉडक्ट तयार करा. ऑर्डर मोठी होती, पैसेही चांगले होते. त्याच्या टीमने सांगितलं, सर, अशी संधी परत मिळणार नाही. तो शांत बसला. 2 दिवस काही उत्तर दिलं नाही. तिसऱ्या दिवशी त्याने नम्रपणे नकार दिला. सगळ्यांना वाटलं तो वेडा आहे. इतका मोठा व्यवसाय कोणी नाकारतं का? 5 वर्षांनी त्याच मसाल्याचा ब्रँड राज्यभर पोहोचला. लोक म्हणाले, तुमचं यशाचं रहस्य काय? तो हसला आणि म्हणाला, मी योग्य गोष्टींना हो म्हटलं, पण त्याहून महत्वाचं म्हणजे चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिकलो. महाभारतात एक गोष्ट आहे. अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, बाकी काहीच नाही. म्हणूनच त्याचा बाण लक्ष्यावर गेला. उद्योजकाचंही तसंच असतं. जर प्रत्येक संधीकडे धावत राहिलात तर कोणतीच संधी तुमची होत नाही. फोकस म्हणजे कमी काम करणं नाही. फोकस म्हणजे योग्य कामं पूर्ण ताकदीनं करणं. खूप उद्योजक दिवसभर धावत असतात. मीटिंग्स, फोन्स, ईमेल्स, नवीन कल्पना, नवीन प्रोजेक्ट्स. रात्री ते दमून झोपतात आणि म्हणतात, आज खूप काम केलं. पण स्वतःलाच एक प्रश्न विचारा, आज व्यवसाय खरंच पुढे गेला का? की फक्त दिवस संपला? व्यस्त असणं आणि प्रगती करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आजपासून प्रत्येक नवीन संधी समोर फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, ही संधी माझ्या मोठ्या ध्येयाशी जुळते का? दुसरा, यासाठी मी कोणत्या महत्वाच्या गोष्टीचा त्याग करणार आहे? आणि तिसरा, 5 वर्षांनीही हा निर्णय योग्य वाटेल का? जर उत्तर स्पष्ट नसेल तर लगेच हो म्हणू नका. थोडं थांबा, विचार करा. कारण प्रत्येक हो तुमचा वेळ घेतो, तुमची ऊर्जा घेतो, तुमचं लक्ष घेतो आणि कधी कधी तुमचं सर्वात मोठं स्वप्नही घेऊन जातो. महान उद्योजक प्रत्येक संधीच्या मागे धावत नाहीत. ते स्वतःच्या ध्येयाच्या दिशेने चालत राहतात आणि म्हणूनच त्यांचं नाही त्यांच्या हो पेक्षा जास्त शक्तिशाली असतं. धन्यवाद.